आता आपण श्लोक 3 आणि 4 यांचा एकत्र विचार करणार आहोत. श्लोक 3. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. श्लोक 4. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. अर्थ, ध्यानयोगाच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या मुमुक्षुला त्या प्राप्त्यर्थ म्हणजे ते मिळण्यासाठी कर्मसाधन सांगितले आहे व ध्यानयोगावर आरूढ झालेल्या त्याच मुनीला शम हे साधन सांगितले आहे. संपूर्ण संकल्पाचा परित्याग करणारा पुरुष जेव्हा शब्द आदी विषयांमध्ये किंवा स्नानादी कर्माच्या फळामध्ये आसक्ती धरीत नाही तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात. विवरण: जो योग साधना करू इच्छितो तो योगारूढुक्षु म्हणजे योगाची इच्छा करणारा असतो आणि ज्याने योग साधन केले आहे तो योगारूढ. या दोन्हीचे म्हणजे साधक व सिद्ध यांचे लक्षण इथे सांगितले आहे. योग साधन करण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे आणि योग साधना झाल्यावर त्याचे साधन शम म्हणजे शांत होणे आहे. असे म्हणतात की मनुष्य जेव्हा इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पाचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात. ज्याला योग साधना करायची इच्छा आहे त्याने पुढील कर्मे करायलाच हवीत. यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ चांगल्या गुरुपाशी एकनिष्ठ राहून शिष्याने समजावून घ्यावा. त्यांचे मार्गदर्शनाखाली ही साधना करावी. त्याचे योग्यतेप्रमाणे कमी अधिक वेळात समाधी स्थितीपर्यंत त्या साधकाला पोचता येते. आपण ते जे काही हे आहेत त्याच्या अटी आहेत त्या पाहूया. 1. यम, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूबद्दल अभिलाषा न धरणे, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे किंवा असंग्रही वृत्ती असणे. 2. नियम, शौच, शरीरशुद्धी, संतोष, समाधानी वृत्ती, तप, व्रतवैकल्य, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, अनुसंधान, नामस्मरण. वरील यमनियमांनी आपले जीवन व्रतस्थ झालेले असावे. 3. आसन, वज्रासन, सहजासन, स्थिरासन यांचा परिचय, सराव व नंतर पारंगतता. 4. प्राणायाम, प्राण आणि अपान वायूचा गतिरोध व संयमन करता यायला हवे, ज्यामुळे मनाचे चंचलत्व कमी होत जाते. 5. प्रत्याहार, इंद्रियांचा आपल्या विषयातील ओढा कमी होऊन त्याचा संबंध सुटावा, इंद्रिये चित्ताच्या स्वाधीन व्हावीत. 6. धारणा, सतत अभ्यासाने वरील सर्व अंगे हळूहळू आत्मसात होऊन अंगी वैराग्य बांधते. 7. ध्यान, धारणेच्या प्रशस्त मार्गाने ध्यानाचे शिखर गाठता येते. समाधी, सर्वत्र समभाव निर्माण होणे. मी ध्यान करतो ही जाणीवही नाहीशी झाली की साध्य आणि साधन यांची एकरूपता होते. पुढे काहीही जाणण्याची इच्छा राहत नाही, मागील काही आठवत नाही. अशी स्थिती येणे म्हणजे समाधी. असा हा समाधीस्थ योगी देहधारी असून जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करतो. मात्र निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य होतो, जो चेतूची दिसे निजेला, असं माऊली याचं वर्णन करतात. वर सांगितल्यापैकी कोणतीही गोष्ट सहज साध्य नाही. हे सर्वसाधारण साधन मनुष्याला स्थिर चित्ताने पुष्कळ काळपर्यंत करावे लागते. कारण या साधनेत अविद्या, अस्मिता, राग म्हणजे विषयावरील प्रीती, द्वेष, नावड, अभिनिवेश, पक्षपात म्हणजे तुझे माझे या हे पाच क्लेश सांगितले आहेत. अविद्येच्या क्षेत्रात इतर 4 निर्माण होतात. कित्येकांचे ठिकाणी ते प्रसुप्त म्हणजे सुप्त असतात. तपस्वी लोकांमध्ये ते क्षीण झालेले असतात.
कोणामध्ये विच्छिन्न तर कोणामध्ये उदार असतात. एखाद्यावर प्रेम असेल तर तेथे क्रोध विच्छिन्न होतो, प्रगटतो किंवा प्रेमामुळे तो दुसऱ्यावर उदारही होतो. म्हणजे आपल्या आईचं उदाहरण आहे. आईचं वर्णन करताना असं म्हणतात, की पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद. ती मुलाचे कोणतेही अपराध सदैव माफ करते, त्याला पाठीशी घालते. मात्र या सर्व गोष्टी योगसाधनेत कष्ट उत्पन्न करणारे आहेत. कारण ते सुप्त अथवा क्षीण झालेले जे काही आपल्या मनातले हे असतात, ते कधी पण प्रगट होऊन आपल्याला कष्ट देतात आणि ते कधी होईल असं हे आपल्याला सांगता येत नाही. यामुळेच योग साधनेत खंड पडतो आणि अडथळा निर्माण होऊ शकतो. अज्ञान म्हणजे अविद्या. अनित्याला नित्य, अपवित्राला पवित्र व दुःखाला सुख मानणे हीच ती अविद्या आहे आणि हेच ते अज्ञानसुद्धा आहे. याचे योगाने दुःख निर्माण होतात. याशिवाय योग साधनेत पुढील विघ्ने सुद्धा येतात. रोग, मंदता, संदेह, प्रमाद, आळस, भोगेच्छा, भ्रम, चंचलता ही विघ्ने दूर करावयास थोडासा पुरुषार्थ पुरेसा होत नाही. नुसते शरीर निरोगी ठेवायचे असले तरी कितीतरी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे रोज अगदी नित्यनियमाने व्यायाम करणे, आपल्या आहारावर, निद्रेवर, विचारांवर, सर्वांवर नियंत्रण आणि त्याच्यातले सातत्य ह्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि एवढे सर्व काही करून योग साधन करून साधक सिद्ध झाला म्हणजे त्याला योगारूढ असे म्हणतात. पूर्ण पुरुष होण्याची ही प्रारंभावस्था आहे. या अवस्थेत त्याला शम हे साधनसुद्धा आवश्यक असते. इंद्रिय व मन यांचा निग्रह म्हणजेच शम. योगारूढ झाल्यावर सुद्धा मनाची स्थिती सम राहण्यासाठी या साधनाची खूप गरज असते. कारण योग साधनेने मनाचे दोष क्षीण होतात, पण ते समूळ नष्ट होत नाहीत. म्हणूनच कित्येक समाधी सिद्ध योगी पुन्हा विषयासक्त झाल्याची उदाहरणे आपल्याला आढळतात. यासाठीच शमाचा अभ्यास सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक असते. इंद्रिये व मन शांत ठेवणे म्हणजे शम. हा अभ्यास सुरू राहिला की मग तो इंद्रियार्थेषु ननु सज्जते, तो विषयात अडकत नाही. कर्मशु ननु सज्जते, तो कर्मफलात आसक्त होत नाही. सर्व संकल्प संन्यासी मनाच्या सर्व संकल्पांचा त्याग करतो, तेव्हाच त्याची ती सिद्धी पूर्ण होते. अशा प्रकारे योगाची अंतिम सिद्धी प्राप्त झाल्यावर त्याला योगी तसेच संन्यासी म्हणता येते. कारण योग तोच संन्यास आहे. तो इंद्रियांचे भोगात आसक्त होत नाही आणि कर्माचे आचरण करताना सुख दुःखानी किंवा फलाच्या आसक्तीने विचलित होत नाही. अशा रीतीने संन्यास व योग म्हणजेच ज्ञानयोग व कर्मयोग एकच आहेत. साधकाला ही सिद्धी कशी प्राप्त होते, त्याला कोण सहाय्यक होतो, याचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकात दिले आहे. येथे स्वतःचा उद्धार करायचा आहे. कारण या मार्गात दुसऱ्याची मदत उपयोगी पडत नाही. जी गोष्ट ज्ञानप्राप्तीची तीच या योग संन्यासाची आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.